ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ವಿಶ್ವಗುರು ವಿಶ್ವಕ್ಕೆ ಬೆಳಕನ್ನು ನೀಡ್ತಕ್ಕಂತಹ ವಿಶ್ವ ಸೂರ್ಯ, ಜಗಜ್ಯೋತಿ, ಕ್ರಾಂತಿಯೋಗಿ ಸಂಗನ ಬಸವಣ್ಣನವರನ್ನು, ವಿಶ್ವಜ್ಯೋತಿ ಅಕ್ಕ ಮಹಾದೇವಿರವರನ್ನು, ಸಕಲ ಶಿವಶರಣರನ್ನು ಎನ್ನ ಹೃದಯ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ನಿಯುತ್ತಾ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಇದೇ ತಿಂಗಳ ಏಪ್ರಿಲ್ 20ರಂದು ಬಸವ ಜಯಂತಿಯ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಇಡೀ ಭಾರತೀಯರೆಲ್ಲರಿಗೂ ಬಾಗಿದ ತಲೆ ಮುಗಿದ ಕೈಲಿಂದ ಶರಣು. ಒಂದು ವೀರ ಗಣಾಚಾರಿ ಮಡಿವಾಳ ಮಾಚಿತಂದೆರವರ ವಚನ. ಎತ್ತೆತ್ತ ನೋಡಿದರತ್ತತ್ತ ಬಸವನೆಂಬ ಬಳ್ಳಿ, ಎತ್ತಿ ನೋಡಿದರೆ ಲಿಂಗವೆಂಬ ಗೊಂಚಲು, ಒತ್ತಿ ಹಿಂಡಿದರೆ ಭಕ್ತಿ ಎಂಬ ರಸ ನೋಡಯ್ಯ. ಆಯತ ಸ್ವಾಯತ ಸನ್ನಿಹಿತ ಬಸವಣ್ಣನಿಂದ, ಗುರು ಲಿಂಗ ಜಂಗಮ ಬಸವಣ್ಣನಿಂದ, ಪಾದೋದಕ ಪ್ರಸಾದವೆಲ್ಲವೂ ಬಸವಣ್ಣನಿಂದ. ಅತ್ತ ಬಲ್ಲಡೆ ನೀವು ಹೇಳಿರೆ, ಇತ್ತ ಬಲ್ಲಡೆ ನೀವು ಕೇಳಿರೆ. ಬಸವ ಬಸವ ಎಂದು ಮಜ್ಜನಕ್ಕೆ ಎರೆಯದವರ ಭಕ್ತಿ ಶೂನ್ಯ ಕಾಣ ಕಲಿದೇವರ ದೇವ. 12ನೇ शतमानದಲ್ಲಿ 12वीं शताब्दी के अंदर एक ऐसा महान क्रांति, मतलब सारी इस धरती पे रहने वाले सभी प्राणी पक्षी, जितने भी मानव लोगों को, बड़े बड़े नदियाँ, समुंदर, ये जंगल, ये पहाड़, ये धरती, ये पूरा मिलाकर एक बहुत बड़ा मंदिर है, सृष्टिकर्ता का मंदिर है. इस मंदिर से ही हम सब लोग पैदा हो गए, इसी मंदिर के अंदर हम सब लोग जिंदगी कर रहे हैं. ऐसा सिखाता है 12वीं शताब्दी का मडिवाड़ माचय का इस वचन के अंदर बसवण्णा जी क्या थे. वैसा एक महान महात्मा बसवण्णा जी को एक बैल बनाकर एक मंदिर बनाकर रखे सो वाला कौन थे. अभी भी ऐसे एक सच्चाई विचार को छेड़ने वाले, तोड़ने वाले, एक अलग सा बताने वाला कौन है. यही लोग होते हैं असली देशद्रोही लोग. अब इतने दिन देशभक्ति, देश प्रेम, राष्ट्रभक्ति बोल रहे ना, आने वाले दिनों में एक प्रकृति का धर्म, एक समानता का धर्म, सभी प्राणी पक्षियों में दया करने का धर्म अगर धरती पे कोई है तो महात्मा बसवण्णा जी 12वीं शताब्दी के अंदर एक प्रधानमंत्री होकर अनुभव मंडप स्थापन करते हुए उसके साथ साथ लिंगायत धर्म, इस ब्रह्मांड का लांछन देते हुए ऐसे एक सच्चा अच्छा दुनिया बनाए थे. 900 साल हो गए, अभी तक हमारा भारत देश के अंदर इसका प्रचार सही नहीं हुआ. इसकी जिम्मेदार कौन होते हैं ना, उन लोगों को मैं विनती करता हूँ, धर्म के प्रचार करने वालों को, ये शरणों का वचन किसी एक लोगों का वास्ते नहीं है, पूरे धरती पे ऊपर सारी दुनिया के अंदर रहने वाले सभी इंसानों, प्राणी, पक्षियों के वास्ते है. ये प्रूफ दिखाता है इस मडिवाड़ माचया की वचन के अंदर. ऐसा एक महान व्यक्ति बसवण्णा जी थे. ಇನ್ನೊಂದು ಅಕ್ಕ ಮಹಾದೇವಿರವರ ವಚನ. ದೇವಲೋಕದವರಿಗೂ ಬಸವಣ್ಣನೇ ದೇವರು, ಮರ್ತ್ಯಲೋಕದವರಿಗೂ ಬಸವಣ್ಣನೇ ದೇವರು, ನಾಗಲೋಕದವರಿಗೂ ಬಸವಣ್ಣನೇ ದೇವರು, ಮೇರುಗಿರಿ, ಮಂದರಗಿರಿ ಮೊದಲಾದವುಗಳೆಲ್ಲವಕ್ಕೂ ಬಸವಣ್ಣನೇ ದೇವರು. ಚನ್ನಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ದೇವ ಎನಗೂ ನಿಮಗೂ ಎಂಬ ಶರಣರಿಗೂ ಬಸವಣ್ಣನೇ ದೇವರು. क्यों कहा था? उड़ुतड़ी, शिवमोग्गा जिला कर्नाटक के अंदर बसवा कल्याण से हजारों किलोमीटर दूर से, उस जमाने में कोई रास्ता नहीं, कोई बस नहीं, कोई ट्रेन नहीं, कोई हेलीकॉप्टर नहीं, विमान नहीं, कुछ नहीं, जंगल में से पैदल आकर बसवा कल्याण के अनुभव मंडप में लिखा हुआ वचन होता है. क्यों हमारे लोगों को मालूम नहीं पड़ता, इतना सच्चा रहा तो भी. हाँ, बसवण्णा जी को भगवान का स्वरूप क्यों माने गए? जो सृष्टि का मालिक है ना, वो सृष्टि का मालिक को वो कैसा है, कैसा रहता है दिखाए वाला सिर्फ बसवण्णा जी होता है. ऐसा कहते हैं महात्मा अपना विश्व ज्योति अक्का महादेवी.
ಇನ್ನೊಂದು ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರರವರ ವಚನ. ಗುರು ಬಸವಣ್ಣನೇ ತಾಯಿ, ಬಸವಣ್ಣನೇ ತಂದೆ, ಬಸವಣ್ಣನೇ ಪರಮ ಬಂಧು ಎಮಗೆ ವಸುಧೀಶ, ಕಪಿಲ ಸಿದ್ಧ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ದೇವ, ನಿಮ್ಮ ಹೆಸರಿಟ್ಟ ಗುರು बसवण्णनैया. सोलापुर का सिद्धरामेश्वर जी भी, उन्होंने सोलापुर में रहते वक्त अंधश्रद्धा रूढ़ी में थे. उन्होंने वैज्ञानिक विचार नहीं पालन नहीं करते थे. उनको अलम प्रभु जी बसवा कल्याण के बसवण्णा जी का अनुभव मंडप को बुला के लाकर उनको यहाँ का विचार आचार सब चाल चलन दिखाने के बाद में उन्होंने छाती के ऊपर इष्ट लिंग बांध कर रुद्राक्ष डालकर ईशान्य पे विभूति, आंग तमाम विभूति लगा के ये शरीर ही ब्रह्मांड का एक मंदिर है ऐसा समझ के बसवण्णा जी को माँ बाप बंधु भड़गा, क्यों सोलापुर में उनका माता जी उनका पिताजी थे ना, उनका सज्ञ लोग थे ना, उनका नाम क्यों नहीं लिया? हाँ क्यों नहीं लिया बताओ? क्योंकि ऐसा एक सच्चाई धरती जब से पैदा हो गए इंसान तब से अभी तक कोई नहीं दिखाया ये सच्चाई, तो बसवण्णा जी दिखाए ना, इसलिए बसवण्णा जी को उन्होंने माँ की बाप में रूप में सुना. ಇನ್ನೊಂದು ಅಲ್ಲಮ ಪ್ರಭುರವರ ವಚನ. ಶಿವಗುರು ಎಂದು ಬಲ್ಲಾತನೇ ಗುರು, ಶಿವಲಿಂಗವೆಂದು ಬಲ್ಲಾತನೇ ಗುರು, ಶಿವಜಂಗಮವೆಂದು ಬಲ್ಲಾತನೇ ಗುರು, ಶಿವಪ್ರಸಾದವೆಂದು ಬಲ್ಲಾತನೇ ಗುರು, ಇಂತಿಹಿ ಪಂಚವಿಧವೇ ಪಂಚಬ್ರಹ್ಮವೆಂದು ಅರುಹಿದ ಮಹಾಮಹಿಮ ಸಂಗನ ಬಸವಣ್ಣನವರು ಎನಗೆ ಗುರು ನಿಮಗೆ ಗುರು ಜಗವೆಲ್ಲಕ್ಕೂ ಗುರು ಕಾಣ गुहेश्वर. अंदर इसके मतलब क्या होता है, धरती पे रहने वाला सभी इंसान को गुरु, और जो सृष्टि का मालिक को कोई नहीं समझाया. सब लोग मंदिर के अंदर भगवान को ढूंढे, सब लोग अलग अलग अंधाश्रद्धा के अंदर पाखंडवाद के अंदर करे. तो जब आलम प्रभु जी 12वीं शताब्दी के अंदर अनुभव मंडप में बसवण्णा जी का विचार आचार उनका चाल चलन को मानकर ये सृष्टिकर्ता को भी महात्मा बसवण्णा जी भगवान होता है. ऐसे पूरे 771,96,000 शरणों ने महात्मा बसवण्णा जी का गुणगान गाया है. और महात्मा बसवण्णा जी क्या कहते हैं, यनगिंत ಕಿರಿಯರಿಲ್ಲ ಶಿವಭಕ್ತರಿಗಿಂತ ಹಿರಿಯರಿಲ್ಲ. ಶಿವಭಕ್ತರಂದರೆ ಏನು, ಎದೆಯ ಮೇಲೆ ಇಷ್ಟಲಿಂಗವನ್ನು ಧರಿಸಿದ ಬಳಿಕ ಅಂತರಂಗದ ದೇವನ ಜೊತೆ ಒಂದಾಗಿ ಬದುಕುವ ಆತನಿಗೆ ಶಿವಭಕ್ತವೆಂದು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಅಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ಎಲ್ಲರ ಕಲ್ಯಾಣವನ್ನೇ ಬಯಸುತ್ತಾನೆ, ಎಲ್ಲರ ಒಳ್ಳೆಯದನ್ನೇ ಬಯಸುತ್ತಾನೆ. ದಯವೇ ಧರ್ಮದ ಮೂಲ, ದಯವೇ ಬೇಕು ಸಕಲ ಪ್ರಾಣಿಗಳೆಲ್ಲರೆಂದು ಬಯಸುತ್ತಾನೆ. ಅಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಯಾರು ಇರ್ತಾರೆ ಈ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಅವರೇ ದೊಡ್ಡವರು. ನಾನು ಚಿಕ್ಕವನೆಂದು ಬಸವಣ್ಣನವರು ಹೇಳಿದ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಇವತ್ತಿನ ಈ ಲಿಂಗಾಯತ ಅನ್ಸ್ಕೊಂಡವ್ರಿಗೂ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿರಣ್ಣ. ಮತ್ತು ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತ ಎರಡೂ ಒಂದೇ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರಲ್ಲ, ಕಾಗೆ ಮತ್ತು ಕೋಗಿಲೆ ಎರಡೂ ಒಂದೇ ಆಗ್ತಾವ? ಯಾರಾದರೂ ಹೇಳಿ ನೋಡು ಇರಣ್ಣ. ಯಾಕೆ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಇಂಥ ಒಂದು ಅಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ಇಟ್ಟು ತಮ್ಮ ಸ್ವಾರ್ಥಕ್ಕಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ, ಇದೆಲ್ಲ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲಿ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತೇನೆ. ಈ ಬಸವ ಜಯಂತಿಯ ಬರುವುದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ಅಥವಾ ಬಸವ ಜಯಂತಿಯ ದಿವಸದಂದು ಯಾವ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಶರಣರು ಬಸವಣ್ಣನವರನ್ನು ಲಿಂಗಾಯತ ಧರ್ಮದ ಗುರು ಎಂದು ಒಪ್ಪಿಕೊಂಡಿದ್ದಾರಲ್ಲ, ನೀವು ಕೂಡ ಒಪ್ಪಿಕೊಂಡಿರೋ ಮಾತ್ರ ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅಪಘಾತಗಳು, ಅನಾಚಾರ ಕಾರ್ಯಗಳು, ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ, ಈ ಕೊಲೆ ಸುಲಿಗೆ, ಈ ಮೋಸ ವಂಚನೆ ಇವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಿಂತು ಎಲ್ಲರೂ ಸುಖ ಶಾಂತಿ ನೆಮ್ಮದಿಯಿಂದ ಬದುಕಲು ಕಲಿಸಿದ್ದಾರೆ ಮಹಾತ್ಮ ಬಸವಣ್ಣನವರು. ಅಂತಹ ಬರ್ತಕ್ಕಂಥ 20ನೇ ತಾರೀಕಿನ ಬಸವ ಜಯಂತಿ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಇಡೀ ಭಾರತ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಜಗತ್ತಿನ ಮಾನವ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕಾಗಿ ಸರ್ವರಿಗೂ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಬಾಗಿದ ತಲೆ ಮುಗಿದ ಕೈಲಿಂದ ಶರಣು ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾ ಲೇಷನಿಸಿಕೊಂಡು ಒಂದೇ ದಿನ ಬದುಕಿದರೆ ಸಾಲದೆ, ಮುಕ್ತಿ ಪಡೆಯುವುದು ನಮಗೆ ಇಲ್ಲೇ ಇದೆ, ನಮಗೆ ಹೊರಗೆ ಎಲ್ಲಿ ಮುಕ್ತಿ ಹೋಗುವ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ ಎಂದು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳುತ್ತಾ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಸರ್ವರಿಗೂ ಶರಣು.